जैन विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25साठी महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेले विद्यार्थी मित्रांनो. ऑफिशियल अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता. अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांच्या कार्यालयासाठी आहे आणि 30 एप्रिल 2024. आपण आतापर्यंत बघितलं की जिल्हा पोलीससाठी अपडेट आलेली होती, अजूनपर्यंत SRPFसाठी अपडेट आलेली नव्हती, पण तीसुद्धा आता अपडेट पुढे आलेली आहे. बघू शकता. विषय राज्य राखीव पोलीस बलातील पोलीस अंमलदाराच्या आयुक्तालय जिल्हा पोलीस दलात बदली, म्हणजेच जे कर्मचारी SRPF मध्ये राहतात त्यांची बदली ही जिल्हा पोलीसमध्ये होत असते, त्याबद्दल हे अपडेट आहे. आणि याचं सरळ रिलेशन आपला पोलीस भरती 2024-25साठी आहे, कारण की इथल्या ज्या जागा रिकामी होत असते त्यासाठीच ही भरती निघत असते. विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदाराच्या आयुक्तालय म्हणजेच CP आणि जिल्हा पोलीस दलात म्हणजे अधीक्षक कार्यालय बदली 2024च्या प्रक्रियेकरिता माहिती आवश्यक आहे. तरी सर्व समादेशक यांना जिल्हा बदलीबाबतची माहिती सोबतच्या विवरणपत्र 10/5/2025 पर्यंत गटाची सेवा ज्येष्ठता म्हणजे सिनियरिटी लावून विशेष दूतामार्फत व माहितीगार अंमलदारासोबत या कार्यालयास न चुकता खालील मुद्द्यास अनुसरून सादर करायची आहे. पहिला पॉईंट बघा काय म्हटलं आहे त्यांनी. ज्या अंमलदारांना 31/12/2024 पावतं 12 वर्ष पूर्ण होणार आहेत असे अंमलदार, म्हणजे 12 वर्षानंतर SRPFमधून जिल्हा पोलीसमध्ये आपण बदली करू शकतो. हा पहिला पॉईंट आहे, इथे दिलेला आहे त्यांनी. त्यानंतर 5वा पॉईंट बघा, कोणत्या आयुक्तालयात त्यांना जायचं आहे तिथलं नाव दिलं आहे त्यांनी. त्यानंतर भरती तारीख वगैरे सर्व काही त्यांना ऑफिशियल त्याच्यासाठी हे देण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता. महत्त्वाचं आहे, प्रति कुठे पाठवले आहे तर समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 ते 19 पर्यंत, आणि प्रत बघू शकता विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे आणि नागपूर. आणि बघू शकता अपर पोलीस महासंचालक अतिरिक्त कार्यालय राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई डॉक्टर सुरेश कुमार मेकला सरांची इथे साईनसुद्धा आहे. तर महत्त्वाचं पॉईंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपली 2024-25ची जाहिरात ही लवकरच पडण्याची शक्यता आहे, कारण की प्रोसेस ही कंटिन्युअसली सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीमध्ये किती जागा घ्यायच्या, किती रिक्त आहे, किती बदल्या झालेल्या आहेत, किती विद्यार्थ्यांनी 2023 आणि 21च्या भरतीमध्ये जॉईन नाही केलं, ते सर्व काही यामध्ये ते इन्क्लूड करणार आहे. आणि नेमक्या जागा किती रिक्त आहे त्यासाठी अपडेट ही रोजच्या रोज येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं एकच काम आहे, अभ्यास आणि ग्राउंड करणे.